नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्ही पाहू शकता माझ्याकडे माझा टीचिंग बोर्ड आहे आणि आज कुठल्याही प्रकारचं एडिटिंगद्वारे शिकवलं जाणार नाहीये. त्याच्यामागचं कारण थोडंसं पर्सनल आहे. पर्सनल इन द सेन्स पाऊस पडतोय, मी स्टुडिओवरती नाहीये, तर त्यामुळं म्हटलं आज रविवारचा थोडासा वेळ काढून तुम्हाला काहीतरी शिकवावं. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये एक असा टॉपिक आपण शिकणार आहे की जो सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. सर्वांसाठी कसं काय बरं? 5वी पासून पुढं जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांना ग्रामर आहे का नाही? प्रत्येकाला ग्रामर आहे. मग व्याकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे काळ, टेन्सेस. आता मग जास्त उपयोग कोणाला आहे? फक्त 5वी ते 10वी का नाही, तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काळ खूप महत्वाचा आहे. तर म्हणूनच आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ शिकण्यासाठी सुरुवात करणार आहोत. येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या आवडीवरती डिपेंड करतं. तुम्हाला जर अजून काळावरतीच व्हिडिओ पाहिजे असतील तर उरलेले काळ सुद्धा आपण येत्या काही दिवसात कव्हर करणार आहोत. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पहिला काळ आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता एक गंमत पहा बरं का. आता हा जरी सिंपल असेल ना, म्हणजे याचं नाव जरी सिंपल असेल तर ऍक्च्युली हा सिंपल नाहीये. नावानुसार चालणार नाहीये. हा ह्यो दिसायला सिंपल आहे, वाचायला सिंपल आहे, पण ऍक्च्युअल मध्ये सिंपल आहे का? नाही. कसं काय नाहीये ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या काही क्षणामध्येच. आता पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे याचा मराठी अर्थ पण लगेच लिहूयात. लेट्स राईट डाऊन द मराठी मिनिंग ॲज वेल. याचा मराठी अर्थ झाला की भैया साधा, वर्तमान आणि काळ. राईट. याच्या शब्द म्हणजे याचं नाव होतं, त्याचा अर्थ आहे. आता साधं वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमानातील साध्या साध्या गोष्टी याच्यामध्ये येणार. उदाहरणार्थ काय येईल मित्रांनो? म्हणजे समजा तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ पाहतात, ओके. त्याच्यानंतर तुम्ही इंस्टावरती पण व्हिडिओ पाहतात. मी युट्यूब वरती व्हिडिओज बनवतो. पावसाळ्यात पाऊस येतो, हिवाळ्यात थंडी वाजते, उन्हाळ्यात ऊन पडतं. राईट. म्हणजे अशा काही गोष्टी घडतात ज्या की नॉर्मली तेवढ्या वर्तमानापुरत्या घडत असतात. आता हे झालं वर्तमानाचा पहिला उपयोग, म्हणजे वर्तमानातल्या सातत्याने घडणाऱ्या गोष्टीला आपण म्हणू शकतो सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत येतो. त्यानंतर दुसरा वापर वर्तमान काळातला कशासाठी होतो? तर त्रिकालबाधित सत्यासाठी होतो. त्रिकालबाधित सत्य नाही लक्षात आलं? म्हणजे सूर्य पूर्वेस उगवतो किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे त्रिकालबाधित सत्य आहे ना. म्हणजे जे काल सत्य, आज सत्य आणि उद्या सुद्धा घडणार आहे, अशा पद्धतीचं त्रिकालबाधित सत्य सुद्धा याच्या मदतीने सांगितलं जातं. अजून तिसरा उपयोग जर म्हटलं तर बोली भाषेत जर याला वापरायला झालं तर तुमच्या सवयी दर्शवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे समजा मी सकाळी 6 वाजता उठतो, ही माझी सवय झाली का नाही? हा. त्याच्यानंतर तो चहा सोबत बिस्किट खातो, सवय झाली का नाही? हो. बरं, काही जण असतील की ते चहाच घेत नाहीत, ती त्यांची सवय का नाही? सवय पॉझिटिव्हच असते असं नाही, निगेटिव्ह वाक्याद्वारे सुद्धा सवय दर्शवली जाते. म्हणजे काय? मी चहा नाही घेत, ओके. तो सकाळी नाश्ता नाही करत, तो डायरेक्टली जेवणच करतो, हे त्याची सवय झाली. आणि या 3 गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या असतील ते म्हणजे वर्तमानातील घडणारी क्रिया, दुसरं त्रिकालबाधित सत्य, आणि तिसरं ते म्हणजे तुमची सवय. तर आपल्या आजच्या या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. मग आता तुम्ही म्हणाल सर याचा फॉर्म्युला काय होतो? तर याचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. तर तो आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस, आता ऑब्जेक्ट येईल आणि नंतर ऍडव्हर्ब येईल. आता हा तुमच्यासाठी कदाचित नवीन फॉर्म्युला असेल. ऑब्जेक्ट पर्यंत तुम्ही इथून मागे शिकले असाल. ऍक्च्युली आपण ऑब्जेक्ट शिकत नाही, ऍडव्हर्ब पण शिकत नाही, त्याला उर्वरित भाग म्हणून आपण लावून देतो. परंतु आता तुम्हाला आज पहिला दिवस असल्या कारणानं ऑब्जेक्ट घेतलेला आहे आपण इथं. मग सब्जेक्ट काय आहे एक्झॅक्टली ते समजून घ्यायचं तुम्ही प्रत्येकाने. आता लेट मी राईट इट हिअर. व्हॉट इज सब्जेक्ट एक्झॅक्टली? येस म्हणजेच काय बाबा? नो येस म्हणजे शशिकांत सर का? नाही, येस म्हणजे सब्जेक्ट. आता काही गादडे काय करतात, सब्जेक्ट म्हणजे म्हणतात विषय. तर त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो सब्जेक्ट म्हणजे दुसरं काय, तिसरं काय नाही तर करता. त्यानंतर आहे V1. V1 काय रे बाबा? लेट मी राईट इट हिअर. हा ब्ल्यू इंकनेस लिहितो. V1 म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापदाचं पहिलं रूप, ओके. म्हणजे समजा एखादी क्रिया घडते ना, समजा मी शिकवतो, मग शिकवण्याची क्रिया घडते. तुम्ही शिकताय, शिकण्याची क्रिया घडते. मी एक्सप्लेन करत आहे, एक्सप्लेन करण्याची क्रिया घडते. तुम्ही समजून घेता, तुम्ही समजून घेण्याची क्रिया करत आहात. राईट. तुम्ही व्हिडिओ पाहतात, पाहण्याची क्रिया करतायत. म्हणजे एखादी कुठलीही क्रिया असेल तर त्याला V1 म्हणून ओळखलं जातं ह्या टेन्सच्या भाषेमध्ये, ओके. मग आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर ऑब्जेक्ट काय बरं? ऑब्जेक्ट म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं तर ते असतं कर्म. काय असतं?
कर्म, ते कर्म कथा म्हणजे कथा पुराणाचं नाही हा. कर्म म्हणजे इथं व्याकरणाच्या भाषेतलं ऑब्जेक्ट. तर याला जर तुम्हाला ओळखायचं असेल तर वाक्याला कोणाला आणि काय या दोन शब्दांनी प्रश्न विचारायचा असतो. म्हणजे समजा एखादी क्रिया घडते, त्याला प्रश्न कसा विचारणार? समजा मी इंग्रजी शिकवतो, ओके, मग शिकवणी क्रिया आहे की नाही, मग कोणाला शिकवतो? वाक्यात काही आलं का? नाही. हा, पण मी काय शिकवतो? इंग्रजी शिकवतो, मग इंग्रजी माझं ऑब्जेक्ट झालंय. त्याच्यानंतर दुसरं एक ऍडवर्ब पण लगेच पाहूयात. ऍडवर्ब एक्झॅक्टली काय आहे? ऍडवर्ब दुसरं तिसरं काय नसतं तर ते क्रिया विशेषण असतं. म्हणजे याची तुम्ही व्याख्या ऐकली असेल की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना आपण क्रिया विशेषण म्हणतो, राईट? असं काहीतरी तुम्ही या अगोदर शिकले असाल, करेक्ट? परंतु ऍक्च्युअली ज्यावेळेस तुम्ही ऍडवर्ब ओळखायला जाता ना, त्यावेळेस कन्फ्युजन खूप होतं. त्यासाठी अजून एक ट्रिक आहे यासारखीच ऑब्जेक्ट साठी. तर ती ट्रिक आहे, क्रियेला तुम्हाला इथं 3 शब्दांनी प्रश्न विचारायचे आहेत. काय आहे ते? कसं, कोठे आणि कधी. कसं, कोठे, कधी या तीनही शब्दांनी जर तुम्ही क्रियेला प्रश्न विचारला तर तुम्हाला जे काही ऍडव्हर्ब तुमच्या वाक्यात आहे ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, मग समजा मी वर्गात इंग्रजी शिकवतो. बरं, कसं शिकवतो काही आहे का? नाही. कधी शिकवतो काही आहे का? नाही. कोठे शिकवतो काही आहे का? हो आहे. काय आहे? वर्गात शिकवतो. म्हणजे वर्गात माझं ऍडव्हर्ब झालं. अशा पद्धतीने आपल्याला ऍडव्हर्ब शोधावं लागणार आहे. ओके, ठीक आहे. अशी अपेक्षा करतो की इथपर्यंत सगळे काही क्लिअर असेल. आता काही उदाहरणं पाहूयात. लेट्स गो फॉर सम एक्झाम्पल्स राईट नाउ. पहिलं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आय वांट टू टेक हिअर की मी वर्गात इंग्रजी बोलतो. मी वर्गात इंग्रजी बोलतो. ओके, दुसरं पण लगेच घेऊयात. तो क्लासला उशिरा येतो. खूप गदडा येतो, राईट ना? उशिरा येतो. बर, त्याच्यानंतर काय? ती चहा बनवते. ओके, नंतर एक वाक्य घेऊयात. आपण युट्यूबवर इंग्रजी शिकतो. बोर नाही न होते मित्रांनो? बोर होत असेल किंवा नसेल तर चॅट कमेंट मध्ये मला सांगा, येस किंवा नो. ओके, ठीक आहे. आता पहा एक गंमत. मी वर्गात इंग्रजी बोलतो, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, तो क्लासला उशिरा येतो. गदाला कुठला. त्याच्यानंतर ती चहा बनवते, पावसाच्या दिवशी चहा बनवते ती. आणि आपण युट्यूबवरती इंग्रजी शिकतो. आता हे सगळे उदाहरण जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील किंवा कुठल्याही काळात तुम्हाला हे उदाहरण सॉल्व्ह करायचं असेल तर नक्कीच नो डाऊट की त्याचा फॉर्म्युला महत्वाचा असतो. पण अजून एक छोटीशी ट्रिक आहे. प्रत्येक वाक्याचा कर्ता धरायचा. ओके, यू गॉट टू आयडेंटिफाय सब्जेक्ट ऑफ युअर इच सेंटेन्स. म्हणजे पहा, इथं कर्ता कोणी बाबांनो? कर्ता झाला मी, त्यानंतर तो, नंतर ती, नंतर आपण. तुम्हाला माहिती का, इंग्रज लोक सगळे काम उलटे करायचे. म्हणून काय होतं, त्यांचं वाक्य सुद्धा शेवटून सुरू होतं. मग वाक्य जसं तसं शेवटून ट्रान्सलेट करायला सुरू करायचं. ओके, यू गॉट टू गेट स्टार्टेड विथ लास्ट वर्ड ऑफ युअर सेंटेन्स. आता पहा कसं होईल. जसं तसं मीला काय म्हणणार आहे? व्हॉट एम आय सपोज टू से टू मी? मी म्हणजेच काय? आय. ओके, बोलतो, बोलतो काय म्हणणार? स्पीक, राईट? इंग्रजीला काय म्हणणार? हिंदी. हिंदी म्हणणार ना? नाही ना? मग इंग्रजीला काय म्हणणार ते मला कमेंट मध्ये सांगशील. आणि वर्गातला म्हणजे इन क्लास. द क्लास पण लावू शकतो, नाही असं नाही. ऍक्च्युअली आर्टिकल जर नसेल तर ग्रॅमॅटिकली मी चुकीचा आहे, परंतु स्पीकिंग मध्ये तो आर्टिकल नाही वापरले तरी चालतं. ओके, त्यामुळे जाणीवपूर्वक आपण आर्टिकल स्टार्टिंगला इग्नोर करतोय. ओके, ठीक आहे. झालं की नाही? बघ बरं, पहिला शब्द आय, बोलतो, स्पीक, इंग्रजी, इंग्लिश, वर्गात, इन क्लास. जसं तसं शेवटून सुरू करायचं. आता हे बघ परत, तोला काय म्हणणार? ही. आणि आता हिला काय येतं? एने कम आलं, त्याला फक्त येस लावून द्यायचा. ओके, ही कम्स. त्यानंतर उशिरा, लेट. आणि क्लासला टू क्लास. ही कम्स लेट टू द क्लास. द नाही लावलं तरी चालतंय सुरुवातीला. पुढच्या काही येत्या व्हिडिओ मध्ये आर्टिकल्स एकदा एक्सप्लेन केले का मग प्रत्येकाला तुला का ते आर्टिकल लावलं हे लक्षात येऊन जाईल, तर आता तुझं सगळं डोकं जाईल. ओके, बघ लक्षात घे. आता इथं तू एक गोष्ट ऑब्झर्व करू शकतो. काय? की मास्टर इथं पहा तुम्ही येस लावलंय, मग इथं येस का नाही लावलं तुम्ही? हा, तर त्याच्या मागे एक रूल आहे. जेव्हा कधी तुझ्या वाक्यातील करते, आता वाक्यातील करते कोण कोण असतं बघ, इकडे लक्ष दे.
कुठे लिहू मी? इथंच लिहितो. लेट मी राईट इट हिअर. करता जास्तीत जास्त हे असतात, आय, ही, शी, इट. एखादं नाऊन घेऊ शकतो आपण. गणेश एक नाऊन आहे. हा, त्यानंतर वी. याचा एक व्हिडिओच मिळून देईल तुला, काही टेन्शन नाही. वी, यू आणि दे. ओके, दिसतंय? हा. तर आता ज्यावेळेस तुझ्या वाक्यातील करते आय किंवा वी, यू, दे पैकी आहेत ना मित्रा, त्यावेळेस तू काहीच लावायचं नाहीये. पण ज्यावेळेस तुझ्या वाक्यातील करता ही, शी, इट किंवा गणेश पैकी असेल, त्यावेळेस तुझ्या येणाऱ्या क्रियापदाला येस किंवा ईएस प्रत्यय लावायचा. येस किंवा ईएस. आणि इकडे काही असेल तर नथिंग लिहितो डायरेक्टली. ओके, काहीच लावण्याची आवश्यकता नाही. नथिंग. ओके, डन. म्हणजे येस किंवा ईएस प्रत्यय लावला तर तुझा करता ही, शी, इट गणेशच असायला पाहिजे. आता मोस्ट ऑफ द टाइम्स येस लावला तर ऑटोमॅटिकली येस होतो. इथं ऑलरेडी कमची स्पेलिंग ई ने एंड होत होती आणि इथं येस लावल्यामुळे ईएस झालाय. मी इथं ईएस नाही लावला, मी फक्त येस लावलेला आहे. ओके, ती चहा बनवते. आता ती चहा बनवते म्हटल्यानंतर करता कोणता मित्र आपला? तर करता परत एकदा आलेला आहे शी. करेक्ट? येस ऑर नो? ठीक आहे, म्हणून मी काय म्हणणार आहे? शी. ओके, बनवलेला मेक. आणि करता येस शी असल्या कारण येस लावं लागतं. आणि टी, शी मेक्स टी. आता एक सोपं वाक्य, आपण युट्यूब वरती इंग्रजी शिकतो, याला इंग्रजीत कसं ट्रान्सलेट करशील हे मला कमेंट मध्ये सांगशील. आणि मला एक खरं सांग, आपल्या चॅनलवरती जर पाहिलं तर सगळ्या व्हिडिओ तुला अशा एडिट केलेल्या, प्रॉपर टेक्स्ट अॅनिमेशन दिलेल्या पाहायला मिळतील. आणि हाच एक मी असा व्हिडिओ सुरुवातीचा आता जस्ट आजपासूनचा, की जो फळ्यावरती. तुला फळ्यावरती शिकवलेलं आवडतं की रेग्युलर व्हिडिओज पाहिजे, ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नको. आपण सुरुवात केलेली टेन्स शिकण्यासाठी, तर येत्या काही दिवसांमध्ये आपण बाकीचे टेन्सेस, फक्त टेन्सच नाही तर जो तुला परीक्षेसाठी ग्रॅमॅटिकल कंटेंट महत्वाचा आहे, तो मी स्वतः सगळं काही शिकवणार आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहायचं. पुढचा टॉपिक तुला कशावरती शिकायला आवडेल ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नको. हा व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि काहीतरी समजलं असेल, फायदा जर झाला असेल, तर व्हिडिओ लाईक करून माझा उत्साह वाढवायला विसरायचं नाहीये. आणि मला याची पुरेपूर कल्पना आहे का हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते पुरेसे नाहीये सरावासाठी. त्यामुळे होमवर्कसाठी मी तुला डिस्क्रिप्शन मध्ये काही उदाहरणं देत आहे आणि त्याचे उत्तर कमेंट केल्यानंतर राईट कमेंटला मी पिन करून तिथं ठेवेल. त्याच्यामुळे तुमचे वाटणारे उत्तर सुद्धा तुम्ही तिथं लिहायचे. ओके, ठीक आहे. हा व्हिडिओ मला असं वाटतं प्रत्येक स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत कर, कारण की हा मराठीत असल्या कारणाने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजायला हेल्प होईल. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिलाय, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.